निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्यामध्ये 16 जुलैला सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. कर्क राशीमध्ये शुक्र आधीपासून आहे आणि आता रवी आल्याने कर्क, कन्या आणि तुळ राशीसाठी चांगले योग तयार झालेले आहे. दिनविशेष: 17 जुलै देवशयनी एकादशी, चातुर्मास आरंभ. 18 जुलै वामन पूजन, 19 जुलै प्रदोष आणि 21 जुलै गुरुपौर्णिमा. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार हे आता आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. चतुर्थेश चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सप्तमेश धनेश शुक्र चतुर्थ स्थानात आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. घरासंबंधित व्यवहारामध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन घराचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. 16 जुलैला पंचमेश रवी चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाईल. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. कामामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. भाग्येश गुरु धनस्थानात आहे. तसेच राशी स्वामी मंगळ देखील धनस्थानामध्ये आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्या. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. तृतीय षष्ठेश बुध या आठवड्यामध्ये 19 जूनला सिंह राशीमध्ये म्हणजे पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. भावंडांच्या भेटीगाठी होतील. महत्वाची कामे या आठवड्यामध्ये थोडी पुढे ढकला, जसे कोर्टाविषयी किंवा कर्जाविषयी कामे. त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही. जास्त प्रवास या आठवड्यामध्ये घडतील. व्ययस्थानातील राहू परदेशी स्थायिक जातकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील. भावंडांशी संबंध सुधारतील. आरोग्य चांगले राहील. सप्तमेश दशमेश मंगळ लग्नस्थानामध्ये आहे. जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागणार आहे. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. डोके थोडे शांत ठेवून व्यापार करावा लागेल. अष्टमेश लाभेश गुरु लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील. तसेच अचानक धनलाभाचे योग देखील येतील. तुम्हाला जर ज्योतिषशास्त्र किंवा इतर गूढशास्त्र शिकण्याची आवड असेल तर आता तुमच्यासाठी चांगले योग तयार झालेले आहेत. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदलीचे योग येतील किंवा तुम्ही नवीन नोकरी शोधाल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. धनेश पंचमेश बुध 19 जुलैला चतुर्थ स्थानात म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. आईकडून धनलाभाचे योग येतील. चतुर्थेश रवी 16 जुलैला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे घरापासून लांब राहण्याचे योग येतील. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या राशीच्या दृष्टीने खूप चांगले योग तयार झालेले आहे. त्यामुळे मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुम्हाला फारसा चांगला जाणार नाही. राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे.
त्यामुळे 19 जुलै पर्यंत आर्थिक स्थिती उत्तम राहील. 19 जुलै नंतर मात्र प्रवासामुळे जास्त खर्च होत राहतील. तृतीय स्थानातील राशी स्वामी बुध आत्मविश्वासामध्ये वाढ करेल. लिखाणाची आवड असणाऱ्या जातकांकडून चांगले लिखाण होईल. महत्वाचे करार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नवीन घर किंवा वाहनासंबंधी कुठलेही निर्णय सध्या घेऊ नका. धनेश चंद्राच्या पंचम स्थानापासून अष्टम स्थानातील भ्रमणामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. पंचमेश शुक्र धनस्थानात असल्याने कलाकारांना आठवडा चांगला जाईल. चांगले धनलाभ होतील. व्ययश शुक्र धनस्थानात असल्यामुळे खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. व्ययस्थानातील गुरु मंगळ कामानिमित्त परदेश प्रवास दाखवत आहे. परदेशात स्थायिक असलेल्या जातकांसाठी चांगले लाभ होतील. नोकरीतील वातावरण त्यांच्यासाठी चांगले राहील. सप्तमेश गुरु व्ययस्थानात असल्याने व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही. जोडीदाराकडून या आठवड्यामध्ये फारशी अपेक्षा ठेवू नका. तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल. लाभेश षष्ठेश मंगळ व्ययस्थानात असल्याने तुमच्या आरोग्याबाबत थोडी चिंता निर्माण होणार आहे. गुप्त शत्रूंचा उपद्रव या आठवड्यामध्ये होऊ शकतो. एखादे कर्ज असेल तर त्याची परतफेड तुम्हाला करता येईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. चतुर्थेश लाभेश शुक्र लग्नस्थानात आहे. त्यामुळे तुमच्यासाठी इच्छापूर्तीचे योग तयार झालेले आहे. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरासंबंधित किंवा नवीन वाहनासंबंधित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आठवड्यात ते तुमच्यासाठी शक्य होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. दशमेश पंचमेश मंगळ लाभस्थानामध्ये आलेला आहे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा मंगळ चांगला आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये नवीन ध्येय तुम्ही सहज गाठाल. त्याबद्दल तुमचे कौतुक होईल. षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे. भाग्येशाची उत्तम साथ तुम्हाला मिळत आहे. तुमची कर्जाची किंवा कोर्टाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला चांगले यश संपादन करता येईल. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतात. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. धनेश रवी या आठवड्यामध्ये 16 जुलैला कर्क राशीमध्ये म्हणजे तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे साहजिकच खर्चावर नियंत्रण येईल. कुटुंबाला तुमच्याकडनं सहकार्य लाभेल. तृतीय श्वेश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. परदेशी स्थायिक जातकांसाठी चांगले धनलाभाचे योग तयार होतील. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण जाईल. तृतीय शुक्र व्ययस्थानात आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. तसेच नोकरीच्या निमित्ताने देखील परदेश प्रवास घडू शकेल. चतुर्थेश भाग्येश मंगळ दशम स्थानात आल्याने नोकरीमध्ये उच्च पदावर जाण्याचे योग येतील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरासंबंधित कामांना वेग येईल. जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल. पंचमेश अष्टमेश गुरु दशम स्थानामध्ये आहे. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे. मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल. कलाकारांना या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच अचानक धनलाभाचे योग देखील येतील. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. शक्यतो विरोधकांना लांबच ठेवा. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. राशी स्वामी रवी या आठवड्यामध्ये 16 जुलैला व्ययस्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे 16 जुलै नंतर आरोग्याची काळजी घेणे हे प्रथम कर्तव्य राहील. त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी. गायत्री मंत्राचा रोज 24 वेळा पाठ केल्यास फायदा होईल. धनेश लाभेश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला तुमच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे. खर्चावर नियंत्रण राहील. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा.
कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगलाच जाणार आहे. लाभेश चंद्र धनस्थानात असल्याने आठवड्याची सुरुवात चांगली होईल. धनेश भाग्येश शुक्र लाभस्थानामध्ये आहे. तुमच्या बऱ्याच अडकलेल्या कामांची पूर्तता या आठवड्यात होणार आहे. आर्थिक बाजू उत्तम राहील. आर्थिक बाजू या आठवड्यामध्ये उत्तम राहील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मित्रपरिवाराबरोबर गाठीभेटी होतील. तृतीय षष्टमेश मंगळ भाग्यस्थानात आलेला आहे. प्रवासामध्ये या आठवड्यामध्ये वाढ होणार आहे. उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे. चतुर्थ सप्तमेश गुरु भाग्यस्थानात आहे. घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. घरामध्ये काही धार्मिक कार्य करण्याबद्दल विचार कराल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानात आहे. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. खूप प्रयत्न केल्यावर कामामध्ये यश मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कर्जाची कामे पूर्ण होतील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. राशी स्वामी बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे तुमच्या व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे. नोकरीत कामानिमित्ताने परदेशी जाण्याचे योग तयार होत आहे. कामामध्ये वाढ होईल, परंतु त्यामुळे तब्येतीवर परिणाम होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. व्ययश रवी या आठवड्यामध्ये 16 जुलैला लाभस्थानात म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, परंतु मनाप्रमाणे लाभ देखील होतील. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. दशमेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण तुमच्या नोकरीच्या दृष्टीने चांगले योग तयार करत आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. धनेश सप्तमेश मंगळ अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे अचानक धनलाभाचे योग येतील. पेन्शन, विमा, ग्रॅच्युटी सारख्या गुंतवणुकीतील पैसे मिळण्याचे योग आहेत किंवा त्या संदर्भात काही कामे असतील तर ती या आठवड्यात पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. तृतीय षष्ठेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे. तुमच्या तब्येतीबाबत थोडी चिंता उत्पन्न होईल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासात त्रास होणार नाही याची काळजी घ्या. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये वाढ होईल. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शनी चांगला आहे. शिक्षणामध्ये चांगली प्रगती दर्शवत आहे. राशी स्वामी शुक्र दशम स्थानामध्ये आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कदाचित कामाचा ताण वाढू शकतो. भाग्येश व्ययश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे. भाग्यात वाढ होईल. धार्मिक गोष्टी हातून घडतील. उच्च शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणामध्ये योग्य मार्गदर्शन लाभेल. लाभेश रवी या आठवड्यामध्ये 16 जुलैला कर्क राशीमध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे नोकरीच्या संदर्भात लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येशाचे व्ययस्थानातील भ्रमण तुम्हाला फिरतीचे योग देईल. तसेच व्ययश शुक्र भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी प्रवास योग येतील. सप्तमेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. जोडीदाराबरोबर देवकार्यामध्ये सहभागी व्हाल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. खास करून धार्मिक गोष्टींशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना जास्त फायदा होईल. राशी स्वामी मंगळाने सप्तम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमच्या जोडीदाराच्या कलेने तुम्हाला थोडं वागावे लागणार आहे. विरोधकांसमोर नमते घ्यावे लागू शकते. स्पर्धा परीक्षात फारसे यश लाभणार नाही.
कोर्टाची कामे पुढे ढकला. तब्येत मात्र या आठवड्यामध्ये उत्तम राहील. धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. कलेला व्यावसायिक दृष्टीने पुढे आणू शकाल. यामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले यश संपादन करता येईल. अष्टमेश लाभेश बुध या आठवड्यामध्ये सिंह राशीमध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. कामामध्ये जबाबदारीमध्ये वाढ होईल आणि बढतीचे देखील योग आहेत. याच आठवड्यामध्ये 16 जुलैला दशमेश रवी भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे. तुम्हाला जर नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने चांगले योग तयार होत आहेत. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश शुक्र अष्टम स्थानात असल्याने अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. अष्टमेश चंद्राचे आठवड्याच्या मध्यात होणारे व्ययस्थानातील भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने चिंता उत्पन्न करू शकते. कारण व्ययेश मंगळ देखील षष्ठ स्थानामध्ये म्हणजे रोगस्थानामध्ये आहे. उच्च रक्तदाब, ऍसिडिटी तसेच मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. राशीस्वामी गुरु देखील षष्ठ स्थानामध्ये आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे हे प्रथम कर्तव्य आहे. विरोधकांचा विरोध मावळेल. घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही. चतुर्थ स्थानातील राहू त्या दृष्टीने फारसा फलदायक नाही. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही. भावंडांशी संबंध चांगले ठेवावे लागतील. फिरतीचे प्रमाण वाढेल. पंचमेश मंगळ षष्ठ स्थानात असल्याने मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागेल. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. सप्तमेश दशमेश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. नोकरीत बदलीसाठी चांगले योग तयार झालेले आहे. भाग्येश रवी या आठवड्यामध्ये 16 जुलैला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण चांगला जाईल. सप्तमेश चंद्र दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. दशमेश पंचमेश शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे. प्रेमामध्ये यश मिळेल तसेच विवाहाचे योग येतील. कलाकारांना त्यांच्या कलेसाठी व्यावसायिक मदत मिळेल. मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. लाभेश चतुर्थेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे. संततीबाबत विचार करणाऱ्या जातकांसाठी सध्या चांगले योग आहेत. घरातील वातावरण चांगले राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. व्ययेश तृतीयेश गुरु पंचम स्थानामध्ये आहे. प्रवासाचे योग येत राहतील. परदेशात जाणाऱ्यांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. षष्ठेश भाग्येश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. अष्टमेश रवी 16 जुलैला सप्तम स्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. भाग्येशाची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल. महत्वाची कामे तसेच महत्वाचे निर्णय सध्या पुढे ढकला. कुठल्याही कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल. भाग्येश चतुर्थे शुक्र षष्ठ स्थानामध्ये आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले आणि धार्मिक राहील. दशमेश तृतीयेश मंगळ चतुर्थ स्थानात आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये स्थिरता लाभेल. तसेच भावंडांचे सौख्य लाभेल. लाभेश धनेश गुरु चतुर्थ स्थानात आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.
तुमच्या इच्छांची पूर्तता होईल, मातृसौख्य चांगले लाभेल, घराबाबतच्या प्रश्नांसाठी उत्तर मिळतील। राशी स्वामी शनीची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे। स्वतःच्या व्यक्तिमत्वावर जास्त लक्ष केंद्रित कराल आणि स्वतःमध्ये चांगल्या सुधारणा कराल। स्वतःला इतरांपेक्षा जास्त महत्त्व या आठवड्यात द्याल। पंचमेश अष्टमेश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। प्रेमीजनांसाठी विवाहाच्या दृष्टीने चांगले योग तयार होतील, परंतु सप्तमेश रवी 16 जुलैला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। त्यामुळे विवाहासाठी अजून 1 महिना वाट बघावी लागू शकते। जोडीदाराची पाहिजे तशी साथ या आठवड्यात मिळणार नाही। व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे। त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल। पंचमेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता उत्पन्न करेल। अष्टमेश तृतीय शुक्र पंचम स्थानामध्ये आहे। कलाकारांना कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग येतील। आठवडा चांगला जाईल। भाग्येश गणेश मंगळ तृतीय स्थानात आहे। आर्थिक स्थिती उत्तम राहील। भाग्यामध्ये वृद्धी होईल। भावंडांशी भेटीचे योग येतील। संपादक, पत्रकार, लेखक जातकांना त्यांच्या व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल। राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे। तुमच्या कामामधील आत्मविश्वास सगळ्यांना जाणवत आहे। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। कामानिमित्त प्रवास घडतील। लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानात आहे। तुमच्या इच्छांची पूर्तता होईल, मात्र त्याच्यासाठी जास्त खर्च होईल। आरोग्याची या आठवड्यामध्ये काळजी घ्या, त्यासाठी व्यायाम आणि ध्यानधारणा करा। चतुर्थेश सप्तमेश बुध या आठवड्यामध्ये 19 जुलैला सिंह राशीमध्ये म्हणजे षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। प्रेमीजनांना विवाहासाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे। घरातील वातावरण तुमच्या तसेच मुलांच्या आजारपणामुळे थोडे चिंतेत राहील। षष्ठेश रवी 16 जुलैला पंचम स्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे। त्यामुळे महत्वाची कामे, विशेषतः कर्जाविषयक किंवा कोर्टाविषयीची कामे पुढे ढकला। गजाननाची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।